काल परवा धुरंधर हा चित्रपट बघितला. त्या चित्रपटामध्ये 2 महत्त्वाचे पात्र आहेत बघा. एक जावेद खरानी आणि एक अल्ताफ खरानी, ज्यांना खरानी ब्रदर्स म्हणून या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. हे पाकिस्तानचे खूप मोठे उद्योजक असतात. त्याच्यानंतर त्यांचा आणखीन एक मोठा व्यवसाय असतो, जो की भारताचं जे चलन असतं, ते चलन छापण्याचं. याच्यामध्ये भारताची जी ओरिजिनल नोट आहे आणि त्यांनी छापलेली जी नोट आहे, तिच्यामध्ये फरक करणं जवळपास शक्यच नव्हतं. इतकी ॲक्युरेट नोट ते छापत होते. तर का? त्या काळी असलेल्या एका केंद्रीय मंत्र्याने भारताची जे नोट छापण्याच्या ज्या प्लेट्स असतात, त्या अब्जावधी रुपये घेऊन या लोकांना विकलेल्या असतात आणि तो पैसा त्यांनी स्विस बँकेमध्ये जमा केलेला असतो. म्हणजे आपल्याला कल्पना येईल, की त्या काळी जे तत्कालीन केंद्रामध्ये बसलेलं सरकार होतं, ते किती भ्रष्ट होतं, किती नालायक होतं, हे यावरून लक्षात येतं. याचा अर्थ असा नाही की मी भाजपचा समर्थक आहे. बिलकुल नाही. आपण कोणत्याच पक्षाचे काहीच समर्थक नसतो. कधी आपण राजकीयदृष्ट्या बोलत पण नाही, कधी व्हिडिओ पण टाकत नाही. पण ह्याच 2 खरानी भावांनी लष्कर-ए-तोयबा सारख्या, अल-कायदा किंवा ISI सारख्या दहशतवादी लोकांना तोच जो छापलेला पैसा आहे, तो अब्जावधी रुपये पुरवले आणि आपल्या भारतावरच अतिरेकी हल्ले त्यावेळेस खूप झाले. आणि याचाच एक परिणाम म्हणून अलीकडच्या काळामध्ये नरेंद्र मोदी सरकारने एक चांगला निर्णय घेतला, जो की 8 नोव्हेंबर 2016 रोजी त्यांनी जी नोटबंदी लागू केली, ती याच गोष्टीमुळे लागू केली होती. असं काही नाही की भाजपचे खूप निर्णय चांगले असतात, त्यांचे चुकू पण शकतात. पण या निर्णयाबद्दल खरंच भाजपचं कौतुक करावं तितकं कमी आहे. जय शिवराय.